आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये पंचगंगा नदी वरदविनायक मंडळ श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती यांच्या वतीने पंचगंगा नदी तीरावर सुमारे 25,000 स्क्वेअर फुटामध्ये बांबूच्या सहाय्याने बांधण्यात आलेल्या मंडपात 108 कुंड तयार करून महायज्ञ होणार आहे। याची तयारी पूर्ण होत आली। हा यज्ञ 1 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत असणार आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा महायज्ञ इचलकरंजी शहरामध्ये होत आहे। तरी यासाठी अनेक नागरिकांनी सहभाग घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय। विश्व शांती व सर्वांच्या कल्याणासाठी आणि पर्यावरण शुद्धीसाठी जिल्ह्यात प्रथमच इचलकरंजी शहरात होत असलेल्या श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ यांच्या वतीने आयोजित भव्य 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञाच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। इचलकरंजी येथे पंचगंगा नदी किनाऱ्यावरील वरदविनायक मंदिराच्या परिसरामध्ये भव्य 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे आयोजन श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे। दिनांक 1 तारखेला शोभायात्रा काढून या यज्ञकुंडाचा सुरुवात या ठिकाणी आपण करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 108 यज्ञकुंड करण्याचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये सर्वांना शांती लाभावी, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं आणि प्रामुख्यानं आमच्या इचलकरंजी परिसरामध्ये जे गणेशाचे भक्त आहेत, इचलकरंजी शहर आहे, आजूबाजूचे सगळे नागरिक आहेत, या सगळ्यांचंच कल्याण व्हावं हा यज्ञ करण्यापाठीमागचा हा मुख्य हेतू आहे। गणेश मंदिराच्या वरदविनायक मंदिराची स्थापना उद्योगपती श्री मल्लय्या स्वामीदादा आणि त्यांच्या सर्व सहकार्याने एकत्रित येऊन या मंदिराची या ठिकाणी उभारणी केली। सुरुवातीला अतिशय छोटं मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार स्वामीदादा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने मिळून या ठिकाणी केलं आणि एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्वरूप नदी किनाऱ्यावर या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी बघायला मिळतंय। आज इचलकरंजी शहरामध्ये परिसरामध्ये कुणीही बाहेरगावचा पाहुणा जर आला तर आज इचलकरंजी शहरामध्ये गणेशाचं दर्शन घेतल्याशिवाय नदी तीरावरच्या वरदविनायकाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही, अशा पद्धतीची आज धार्मिक भावना गणपतीच्या संदर्भामध्ये आहे। वरदविनायकाच्या समोर जे मागून घेतोय ते सगळं त्याला मिळतंय, अशा पद्धतीची भावना सगळ्या गणेश भक्तांच्या त्या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून आज गोविंदजी बजाज त्यांच्यावर काम करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हे 108 यज्ञकुंडाचं आयोजन या ठिकाणी करण्याचा प्रस्ताव वरदविनायक मंडळाच्या समोर मांडला आणि आम्ही सगळ्या मंडळींनी या प्रस्तावाला या ठिकाणी स्वागत केलं आहे। या प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी श्री श्री 108 सीतारामजी महाराज हे राजस्थानवरनं त्या ठिकाणी या संपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय। या कार्यक्रमासाठी म्हणून या ठिकाणी श्रीशैल पीठाचे जगद्गुरू हे या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी 2 तारखेला आपल्या इथं इचलकरंजी शहरामध्ये यायला लागलेले आहेत। ते बऱ्याच कालावधीनंतर श्रीशैल जगद्गुरू आपल्या या ठिकाणी यायला लागले आहेत। इचलकरंजी परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी सगळ्या आजूबाजूचे जे शिवाचार्य आहेत ह्या सगळ्या शिवाचार्यांना या निमित्ताने या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। परवाच मुंबईमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या पक्षांच्या विविध मान्यवरांना आम्ही पत्र पाठवून देऊन त्यांनाही या कार्यक्रमासाठी येण्याची विनंती या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर आजूबाजूचे जे स्थानिक आमचे जे खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, माजी खासदार आहेत, माजी आमदार आहेत, इतर सगळे नगरसेवक आहेत, या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याची सगळ्यांना विनंती केलेली आहे। इचलकरंजीतल्या सर्व गणेश भक्तांना, इचलकरंजी परिसरातील सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना या ठिकाणी या 108 यज्ञकुंडासाठी उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती
आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला मी आपलं करत आहोत. भव्य दिव्य बांबूच्या सहाय्याने 25,000 स्क्वेअर फुटामध्ये हा मंडप बांधण्यात आलाय. या अनुषंगाने पंचगंगा नदी तीरावर 51 फूट उंचीचा यज्ञकुंड राजस्थान येथील कारागिरांकडून उभारण्यात आलाय. याबरोबरच यज्ञशाळा, प्रवेशद्वार, झोपडी साकारण्यात आली. या महायज्ञासाठी देशभरातून साधू, संत, महंत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या वास्तव्यासाठी 32 झोपड्या साकारण्यात आल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले. यज्ञासाठी 150 फूट बाय 150 फूट लांबी रुंदीची यज्ञशाळा उभारण्यात आली. त्याला 40 कमानी व मुख्य प्रवेशद्वार साकारलं आहे. त्यासाठी 20,000 विटांचा चौथरा बांधला आहे. 150हून अधिक डंपर लाल माती यासाठी वापरली गेली. राजस्थानी कारागिरांकडून 300 बांबू व गवताच्या माध्यमातून हे सर्व उभारले. 3 परिक्रमा मार्ग, महिलांसाठी वेगळी सोय करण्यात आली. 2 लाखांहून अधिक भाविक या महायज्ञाला भेट देण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम 1 ते 10 जानेवारी या कालावधीत होणार आहे. हा सोहळा मनमोहक आहे. यासाठी राजस्थानहून आचार्य श्री 1008 सीतारामदासजी महाराज, यज्ञाचार्य पंडित चिरंजीवजी शास्त्री, अक्षयजी गौंड, संवित कैलाशचंद्रजी जोशी हे येणार आहेत. रोज येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आले. तसेच गेल्या 2 महिन्यांपासून या मंडपाची तयारी पंचगंगा नदी घाटावर सुरू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात आली. या सोहळ्याच्या तयारीसाठी वरदविनायक भक्त मंडळाचे कार्याध्यक्ष व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे, द्वारकाधीश सारडा, गोविंद बजाज, राजेंद्र बोहरा, ॲडव्होकेट भरत जोशी आदींसह अनेक जण कार्यामध्ये गुंतलेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र के अंदर पहला गणपति 108 कुंडीय महायज्ञ होने जा रहा है और इस ये यज्ञ 97वां यज्ञ है. ये राजस्थान के सीताराम दास जी महाराज, बलडा धाम, घोगर, वो उनका सानिध्य में ये यज्ञ इतना भव्य यज्ञ इसके पहले महाराष्ट्र के अंदर पंढरपुर में हुआ था. उसके बाद में अभी इचलकरंजी में होने जा रहा है और भव्य मतलब और पूरी व्यवस्था राजस्थान से हो रही है. यह जो मंडप बन रहा है इसके अंदर 400 बम्बू, पूरा मंडप 150 बाई 150 का ये पूरा है. उसके साथ में ही इधर नानी बाई का मायरा, भागवत गीता, चौंदड़ी मंगल और अखंड हरि कीर्तन, ऐसे विविध भरपूर आयोजन इधर होने वाला आहे. कंटिन्यू कमीत कमी 2 लाख 3 लाख लोक येण्याची शक्यता आहे या आयोजनमध्ये. यामध्ये दिवटे साहेब, नगरपालिका आणि सगळे प्रशासक यामध्ये आणि पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ याचा संपूर्ण सहकार्य आम्हाला लाभलेला आहे. आणि हे अशोक स्वामीजीने या ठिकाणी वस्त्रोद्योग जे अध्यक्ष आहे याने आणि यांची कंपनीने म्हणजे यांची कंप्लीट याने सगळे आपल्याला सहकार्य केलेलं आहे. यामुळे एवढं भव्य आयोजन होणे जा रहा है. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही